सद्गुरु वाचुनी संसारी तारक, नसेची निष्ठंक आन कोणी. इंद्र चंद्र देव ब्रह्मादे करुणी, संशयाचे श्रेणी छेदेतिना. प्रस्तुत प्राप्तस्थळी संप्राप्त सेवेकरिता निवडलेला अभंग श्री क्षेत्र अलंकापुरी असणारे विश्वमाऊली ज्ञानोबाराय यांचा 5 चरणाचा अभंग असून, प्रस्तुत अभंगामधून विश्वमाऊली ज्ञानोबाराय हे आपल्या सद्गुरूंचं अलौकिक महत्त्व सांगून त्यांच्याविषयी असणारी अनन्यता आजच्या अभंगात प्रकट करतात. विठ्ठल विठ्ठल. सालाबादप्रमाणे ह्याही वर्षी मोठ्या आनंदात मोठ्या उत्साहामध्ये श्री ज्ञानेश्वर महाराज सेवा समिती या समितीला अनुसरून सालाबादप्रमाणे ह्याही वर्ष मोठ्या आनंदात मोठ्या उत्साहामध्ये यंदाचं वर्ष 32वे आणि या 32व्या वर्षातील तृतीय दिवसाची कीर्तनरूपी सेवा समस्त ग्रामस्थ कोपर खैरणे सेक्टर क्रमांक 5, 6, 7, 8 कडून ही सेवा मला प्राप्त झाली. या कीर्तनाला अनमोल अशी साथ करणारे सर्वच गंधर्वासारखे गोड गायक, इंद्रासारखे दोन्ही मृदंग वादक, महिला मंडळ, पुरुष मंडळ सगळ्यांच्या चरणी विनम्र भावाने अभिवादन करून सेवेला सुरुवात. विठ्ठल. म्हणजे महाराज कोणाचंच नाव नाही, आता माझा कोणाचाच परिचय नाही, त्यामुळे कोणाचाच नाव उल्लेख न करता आपण अभंगाकडे वळू. आणि उशीर पण झालेला आहे, जवळजवळ 9 वाजलेत आणि 1 तास 5 मिनिटं आपल्याला सेवा करायची आहे. अभंग 5 चरणाचा आहे. प्रतिपाद्य विषयातून विश्वमाऊली ज्ञानोबाराय सद्गुरूंचं अलौकिक वर्णन करतात. कोणाला म्हणतात सद्गुरू, सद्गुरू काय करतात आणि सद्गुरांचं कसं अलौकिकत्व आहे आजच्या अभंगात महाराज सांगतात. महाराज बोलतात की सद्गुरूंनी मला तारलं, त्यांचं मी भजन केलं, त्यांची सेवा केली, त्यांचं साधन केलं, त्यांनी कसं मला तारलं आणि इतर साधना कशात तारत नाही आजच्या अभंगात महाराज सांगतात. काय आहे महाराज आजच्या अभंगात सद्गुरूंचं मोठमोठ्याने तोंड भरून वर्णन करतात. ते वर्णन सामान्य नाही, असामान्य वर्णन की त्याला अलौकिक वर्णन असं म्हणतात. कशाला म्हणतात अलौकिक? तुम्ही ऐकताय सगळेजण कीर्तन. अलौकिक त्याला म्हणतात की जे लौकिक नाही ते. अहो ते व्यक्तिमत्व आमच्या शेजारी बसत नाही, आमच्या शेजारी उठत नाही, आमच्या पंक्तीला जेवत नाही, मग ते सामान्य व्यक्तिमत्व नाही, असामान्य व्यक्तिमत्व अलौकिक तत्व आहे. मग अलौकिक नेमकं म्हणायचं कशाला? तर अलौकिक शब्दाची परिभाषा करत असताना शास्त्रकार सांगतात 3 गोष्टीचा त्याला जर पाठपुरावा झाला तर त्याला अलौकिक म्हणतात. सामान्य लोकाला सहजासहजी जे कळत नाही त्याला म्हणा अलौकिक, जे पंचमहाभूत तत्वात अडकत नाही त्याला म्हणा अलौकिक, आणि काळाची सत्ता ज्या तत्वावरती चालत नाही त्याला म्हणा अलौकिक. विठ्ठल विठ्ठल. पहिली गोष्ट कोणाला म्हणणार अलौकिक? सामान्य लोकाला सहजासहजी कळत नाही त्याला म्हणा अलौकिक. कोणाला? सहजासहजी सामान्य लोकाला कळत नाही. म्हणले अलौकिक काय आहे तर सांगा. तर अलौकिक एकच तत्व आहे, त्याला सामान्य चैतन्य म्हणा, जे सगळीकडे व्यापून उरलेलं आहे. विठ्ठल जय भरला यानं. पण त्या चैतन्याला जेव्हा उपाधी लागते, मायेची उपाधी लागले का देवतत्व, कशाचीच उपाधी नाही लागत त्याला उघड परब्रह्म असं म्हणतात संत. आणि देवाचं नाम, ह्या 3 गोष्टी अलौकिक आहेत. देव, देवमान्य संत आणि देवाचं नाव अलौकिक. काय हे तत्व करतात तर सामान्य लोकाला कळत नाही. खरंच महाराज, देव सामान्य लोकाला कळत नाही, संत सामान्य लोकाला कळत नाहीत, म्हणजे सद्गुरू सामान्य लोकाला कळत नाहीत, आणि देवाचं नाव सामान्य लोकाला कळत नाही. कसं काय बरं? देव सामान्य लोकाला कळत नाही. आपण पंढरपूरला जातो तसं जात नाही, पायी जातो. पायी पंढरपूरला जातो आपण आणि पांडुरंगाचं दर्शन घेऊन माघारी येतो का तसंच माघारी येतो? पांडुरंगाचं दर्शन घेऊन आषाढ शुद्ध एकादशीला लाईनीत लागून छे विशेष सोडा, जे घेत असतील त्यांच्याकडे पास असेल. पण पांडुरंगाचं दर्शन आषाढ शुद्ध एकादशीला कोण घेतं? मुंबईकर नाही,
त्या पांडुरंगाच्या दर्शनाच्या बारीला मराठवाडा, विदर्भ, खानदेश, परभणी, बीड, उस्मानाबाद, धाराशिव इकडचे लोक आणि पुन्हा मुंबईचे लोकांनी प्रमाणाशी सुईसुईनी पाठ केलेत. लोक पंढरपूरला गेल्यावर म्हणतात देव आज विटेवर नाही, मग आज देव कळसावर आहे. लोक कळसाचं दर्शन घेतात. तुका म्हणे मोक्ष देखिल्या कळस तात्काळ हा नाश अहंकाराचा. महाराज कळसाचं दर्शन घेतात, एक प्रदक्षिणा मारतात, नीट माघारी येतात. आणि आपण मोठ्या प्रेमाने म्हणतो पंढरीचा वार करी वारी चुकून येदी नाही, चुकून ये घरी. सांगा कोण पांडुरंगाचं दर्शन घेऊन माघारी येतंय? महाराज 99% लोक पांडुरंगाचं दर्शन न घेता माघारी येतात. मुद्दाच आहे, सामान्य लोकांना देव कळत नाही. महाराज कळला असता तर लोक दर्शन घेऊन माघारी आले असते. सामान्य लोकांना देव कळत नाही. इथलं सांगू का, आता मी इथं आजच आलोय, पण असेही काही महाभाग आहेत वर्षभर तर माऊलीच्या दर्शनाला येतच नाही, पण 8 दिवस सप्ताह चालू तरी दरवाजाची कडी उघडीत नाही. असेही काही महाभाग आहेत. नाव तुम्ही टाळ्या वाजवल्या म्हणल्या तुम्हाला नक्की माहित असेल कोण कोण आहे. मला बी 2-4 नावं सांगितलेत कार्यकर्त्यांनी, बघू कीर्तन झाल्यावर त्यांची नाव घेऊ. तसे नाही घेऊ, उखाण्यासहित घेऊ. महाराज ऐका, सामान्य लोकाला देव कळत नाही म्हणून देव अलौकिक. पहिलं तत्व, पहिला निकष, पहिला परिच्छेद, सामान्य लोकाला देव कळत नाही कळत. महाराज दुसरं काय कारण? दुसरं कारण असं आहे, देव तत्व पंचमहाभूत तत्वात अडकत नाही. कसं अडकल? कारण या पंचमहाभूताला निर्माण करणाराच देवे न बराय बोलतात. एकलेनी कंठे म्हणून या येणे केली निर्माण 14 बोने. गगनचंद्र मेघ सूर्य तारांगणे 5 महाभूते भौतिके भिन्न भिन्न हो. या भिन्न भिन्न स्वरूपाला निर्माण करणारा देव म्हणून देव त्याच्यात अडकत नाही. सामान्य लोकाला देव कळत नाही. पहिलं तत्व. पंचमहाभूत तत्वात देव तत्व अडकत नाही. दुसरं तत्व, दुसरा निकष. आणि तिसरा निकष, काळाची सत्ता देवावरती नाही चालत. का बरं चालत नाही? अख्ख्या जगाला घाबरविणारा काळ. देव म्हणतात तो माझ्या घरी कामाला ठेवलेला गडी आहे. 12व्या अध्यायात देव बोलतात, म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणो हाले, जो जगाते चालिता, म्याची नियमिला साता, जो काळ ग्रासितचे भूता, म्हणून म्हणी अगते पंडू सुता सकळे जायची. ऐसा जो समर्थ तो जगाचा मी नाथ, गगना ऐसा साक्षीभूत. बोला, तोही मीची असे. देव म्हणतात अख्खं जग ज्याला घाबरतय तो माझ्या घरी कामाला ठेवलेला गडी आहे. काळाची सत्ता देवावर चालत नाही. सामान्य लोकांना देव कळत नाही. पंचमहाभूत तत्वात देव अडकत नाही. देव तत्व अलौकिक. पहिला निकष झाला, पहिलं तत्व झालं देव. दुसरं तत्व आपल्या समोर सांगितलं होतं, देवाचं नाम अलौकिक. सद्गुरु हा मुद्दा आपल्या अभंगात म्हणून ती 3य क्रमांकाला ठेवू. देवाचं नाव पण अलौकिक. कसं अलौकिक? तुमचं माझ्याकडे लक्ष आहे ना? काय एकदा चहा सांगायचा नको ना? सांगायला काय लागतंय? चहा. ऐका, सामान्य लोकाला कळत नाही देवाचं नाव. खरंच कळत नाही महाराज. जर सामान्य लोकाला देवाचं नाम कळलं असतं ना तर लोकांनी गप्पा मारल्याच नसत्या धर्म मंडपात येऊन. लोकांनी सततच देवाचं चिंतन केलं असतं. महाराज लोकाला नामाचं चिंतन आवडत नाही. पाहायचं का तुम्हाला? मी आणलंय दाखवायला. दाखवू का? बघा, दाखवतो. विठ्ठल विठ्ठल. बघितलं बघितलं आता? अहो दाखवलंच नाही. दाखवलं काय? पहा ना, आता विठ्ठल विठ्ठल भजन घेतलं महाराज, तरी काही जणांनी हाताची घडीन तोंडावरचं बोट काढलं नाही. कीर्तनात जर मग कीर्तनात विठ्ठल विठ्ठल म्हणत नसल तर मग काय शेजारच्या आणि अशा प्रकारे भांडण करताना म्हणत असेल काय? लोकांना नामस्मरणाची किंमत कळत नाही, महत्व कळत नाही. अलौकिक का कळत नाही? कारण नामाच्या पाठीमागे एक दोष आहे महाराज. दोष नाही पण तो म्या लावलाय. कोणता दोष? नाव फुकट आहे. नाव का पैसे वाचतो महाराज. आहा, लोकांनी रांगा लावल्या असत्या. जसं रेडमीश्वरची इंजेक्शन घेण्याकरता कशा रांगा लावल्या होत्या, तशा लोकांनी नाम घेण्याकरता लावल्या असत्या. नामाची किंमत सामान्य लोकांना कळत नाही महाराज. म्हणून नाम अलौकिक. पहिला निकष. दुसरा निकष, हेच नाम पंचमहाभूत तत्वात अडकत नाही. का असं अडकल? जिथपर्यंत आपली नजर जाते तिथपर्यंत पृथ्वी तत्व आहे, म्हणजे जमीन तत्व. पण या आपल्याला असं वाटतं आभाळ टेकलंय, पृथ्वी तत्व मोठं.
जिथपर्यंत नजर जाते तिथपर्यंत पृथ्वी तत्व दिसतंय आपल्याला. दोन्ही मृदंगवादक गोड वाजवतात, अतिशय गोड वाजवतात, यात काही शंकाच नाही. महाराज त्यांचं तोंड भरून मी काय कौतुक करणार. काय आगत अनागत असा वाजवतात महाराज. अनागत काय वाजवतात ते? अनागत म्हणजे समला नाही धरायचं, दुसरीकडूनच धरायचं, समला आणून सोडा, त्याला अनागत म्हणतात. अनागत वाजवतात. काय गतच कळत नाही तर अनागत कधी कळत, असू द्या. आणि मग हे पृथ्वी तत्व लयकारी वगैरे छान वाजवलं, ते झाला वगैरे मस्त वाजवलं. त्याने ज्यावेळेस आलाप चालला होता धा गे 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 दिन गे 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 त्याला झाला म्हणतात. असं द्या, थोडं कळतं मला बी त्यातलं. आणि मग पृथ्वी तत्व मोठं आहे. पृथ्वी तत्व आपल्याला जिथपर्यंत दिसतं तिथं आपल्याला वाटतं की आभाळ टेकल्यासारखं, आपण त्याला क्षितिज म्हणतो. आणि आपण त्या क्षितिजापर्यंत गेलं का आभाळ अजून लांब मोरं जातं, असं वाटतं आभाळ अजून आपल्याला पुढं टेकल्यासारखं दिसतं. जिथपर्यंत चालत जाऊ तिथपर्यंत पृथ्वी तत्व आहे. पण खरं सांगू, आपण भूगोलात शिकलो, पृथ्वी थोडीचे. पृथ्वी फक्त 29% आणि 71% पाणी आहे. जवळच समुद्र आहे आपल्या. 71% पाणी. पृथ्वीपेक्षा आप तत्व मोठं म्हणजे पाणी तत्व. पाण्या तत्वापेक्षा कितीही गर्दा अंधारी रात्र असू द्या, एकदा का सूर्यप्रकाश पडला, अहो सूर्य उगवायच्या अगोदरच सूर्यापुढे प्रकटे प्रकाश जायचा. याने ना महाराज कितीही अमावस्याची रात्र असू द्या, लख पडला प्रकाश डिवत्या, आगाचा प्रकाश पडलाय महाराज, तसा अंधार कुठं निघून जातो कळत सुद्धा नाही. सांगायचं कारण तेज तत्व मोठं आहे. तेज तत्वापेक्षा वायू तत्व मोठं. लावून घ्या म्हणले का लावलेला दिवा जाईल, वारा कुठून बी घुसतो महाराज. वारा तत्व मोठं. वाऱ्या तत्वापेक्षा अजून एक तत्व मोठं आहे की त्याला आकाश म्हणतात. आकाश तत्व मोठं. किती व्यापक. आकाश तत्व मोठं. आकाश सर्वत्र वसावे. आकाश नाही अशी जागा नाही. आकाश म्हणजे पोकळी रिकामी जागा. आकाश सगळीकडे महाराज. पण ते आकाशापेक्षा मोठं काय असेल तर ते आमचं नाव आहे. महाराज बोलतात आकाश तत्वापेक्षा मोठं काय असेल तर नाम आहे. गगनाहुनी वाढ नाम आहे. ज्ञानोबराय बोलतात आकाशापेक्षा मोठं नाव आहे. सामान्य लोकांना नाम कळत नाही म्हणून अलौकिक. पंचमहाभूत तत्वात नाम अडकत नाही म्हणून अलौकिक. आणि तिसरं लक्षण काळाचे सत्ता त्याच्यावरती नाही म्हणून नाम अलौकिक. सोमवारच्या मालिकेतील पहिलाच अभंग माऊली ज्ञानोबरायांचा. माऊली ज्ञानोबराय बोलतात ओम नमो शिवा आदे कावडे घेतले खांदे मिळाले संत मांदे त्यांचे चरण रज वंदोरे. त्या भगवान शिवाचं नाव मुखात घेतल्यावर काय होतं माऊली ज्ञानोबराय बोलतात का चिंग चिंग चिंगाट पळून जातो. गुरुवर्य वैद्य बाबा म्हणतात, वैद्य बाबा म्हणतात काळ चिंग चिंग चिंगाट पळून जातो. ते बी देणार ते का त्या यमाचं काय चालतंय महाराज. शिवाचं नाव घेतल्यावर काळ पळून जातो. नामापुढं काळ टिकत नाही. सामान्य लोकांना नाम कळत नाही. पंचमहाभूत तत्वात नाम अडकत नाही. आणि काळाची सत्ता नामावरती चालत नाही. नाम अलौकिक. देव सामान्य लोकांना कळत नाही. पंचमहाभूत तत्वात अडकत नाही. काळाची सत्ता त्या नामावर चालत नाही. देव अलौकिक. आणि तिसरा विषय प्रतिपाद्य देवमान्य संत, देवमान्य सद्गुरु अलौकिक. कसे अलौकिक हेच 3 निकष लावायचे. पहिला निकष सामान्य लोकांना कळत नाही. महाराज खरंच संत सद्गुरु सामान्य लोकांना कळत नाहीत. बघा ना उदाहरण विश्वमाऊली ज्ञानोबरायांच्या वर्तमान स्थितीमध्ये किती लोकांना कळाले हो. काही लोकांना कळाले त्यांनी भिक्षा दिली, पण काही येडे हळदीचे होतेच त्यांनी भिक्षेत सुद्धा माती टाकायचं काम केलं. निंदा क्षेप उपरम हिंसा बंध वध हे 6 प्रकारचे अनाचार अत्याचार साधूच्या ठिकाणी समाजाने केले. समाजाला संत कळत नाहीत म्हणून संत सद्गुरु अलौकिक. पहिला निकष. दुसरा निकष काळाची सत्ता त्यांच्यावरती नाही चालत. महाराज माऊली ज्ञानोबरायांना काळ नेण्याकरता आला वयाच्या 16व्या वर्षी. माऊली ज्ञानोबरायांचे बंधू निवृत्तीनाथ दादांनी 2 बोट दाखवली, काळ निघून गेला. पुन्हा काळ 18व्या वर्षी आला. मग माझ्या सोपान देवांनी 2 बोट दाखवली, काळ निघून गेला. पुन्हा 20व्या वर्षी आला. आणि मग चित्काला मुक्ताईने 2 बोट दाखवली. जो काळ निघून गेला अजून गाठ घ्यायला आला नाही माऊलींची. काळाची सत्ता त्यांच्यावरती चालत नाही. तुकाराम महाराजांना नेण्याकरता देव आले विमान घेऊन. मग विमान लावायचं तर त्याला काय लागतं, विमानतळ लागतं. आणि विमानतळ काय देहूला पूर्वी
नव्हतं. आता बी नाही. काही म्हणतात आता बी आहे. अरे आता बी नाही, तेव्हा बी नव्हतं. देऊला विमान तर काही नाही. मग देव म्हणले विमान ठेवायचं कुठं? मग देवाने काय केलं? विमान विठ्ठलवाडीला उभं केलं. विठ्ठल आले म्हणून विठ्ठलवाडी गावाचं नाव पडलं. देऊच्या शेजारीच्या चिखलीच्या वर आणि देऊच्या मध्ये विठ्ठल आले म्हणून विठ्ठलवाडी. देवाने उंच विमान उभं केलं. महाराज चला. महाराज म्हणले आता म्हणले होळी आहे. आता आलीच बघा पुढल्या महिन्यात होळी, एकादशी, जागर, द्वादश, पारणा, हे सोडून कायला वैकुंठाला यायचं? म्हणले मग कधी येणार? म्हणले आम्ही येणार द्वितीयेला येणार, म्हणजे बीजाला येणार. त्याला बीज म्हणजे द्वितीय एका दिवशी आम्ही येणार. बरं ठरलं जायचं. कसं जायचं? म्हणले विमान आणलं. कुठं आहे? म्हणजे त्या का तिकडे विठ्ठलवाडीला उभं केलंय, कारण विमान तर नव्हतं. महाराज गेले ते विमान फक्त महाराजांना दिसायचं आणि देवाला दिसत होतं. आपल्या चर्मुचक्षुला विमान दिसत नाही आणि देवही दिसत नाही. नाही कळालं? काहींना देव दिसत नाही, महाराज नाही कळालं. बरं असू द्या, थोड्या वेळाने कळलं. दिसत नाही. मग महाराजांना ते विमान दिसायचं आणि महाराजांनी सगळे लोक वाट लावायला आले महाराजांना. महाराज म्हणले विमानात बसायचं, जायचं वैकुंठाला. पण काय करावं? विमानात पाय ठेवायलाच जागा नाही. विमान हवेत उभं केलं. महाराजांनी विमानाला एक प्रदक्षिणा मारली. पाय ठेवायला जागा नाही, खुर्ची नाही, शिडी नाही. काय करावं? महाराजांना राग आला. महाराज भडकले. देवा विमानात पाय ठेवायला जागा तर पाहिजे. देव म्हणले सोय करतो. महाराज म्हणले आता तुम्ही नका सोय करू, मी माझी सोय करतो. आपली आपण करा, सोडू, मीच माझी सोय करतो, तुम्ही नका करू. महाराजांना जसा समाज वाट लावायला आला होता तसा महाराजांना यम वाट लावायला आला होता. काळाकडं पाहिलं महाराजांनी. काळ समाजात बसत नाही. महाराज काळ लांब पटांगणात बसला होता, यम. आणि महाराजांनी यमाकडे आवाज दिला, यमा. महाराज यमाने हात केला, बोला महाराज. महाराजांनी आवाज दिला, इकडे य. महाराज यमच आला. हो काळजी करू नका, कीर्तनात येत नाही. आणि काय केलं यमाने? यम आला आणि यम वंदे तो चरणी. महाराजांचं दर्शन घेतलं. दर्शन घेऊन महाराजांना विनंती करतो, बोला महाराज काय सेवा करू? महाराज बोलतात, तुला दिसत नाही? मगाच्या धरून झालं विमाना पुढे मी गिरट्या मारतोय, पाय ठेवायला जागा नाही, खाली वाक. वा. महाराज यम खाली वाकला आणि काय केलं? त्याच्या मस्तकावरती पाय देऊन महाराज आकाश मार्गाला गेले. महाराजांनी सांगितलं खाली वाक. त्या यमाच्या मस्तकावरती पाय देऊन आकाश मार्गे सदेह महाराज वैकुंठाला गेले. जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय. मस्तकावरती पाय देऊन आकाश मार्गे वैकुंठाला गेले महाराज. काळाचे सत्ता साधू संतांवरती चालत नाही. सामान्य लोकांना साधू संत सद्गुरू कळत नाही. पहिला निकष, काळाचे सत्ता त्यांच्यावरती चालत नाही. दुसरा निकष आणि तिसरा निकष, पंचमहाभूतात साधू संत अडकत नाहीत. महाराज सांगा एखाद्या साधूचं नाव, संताचं नाव, की ते पंचमहाभूतांच्या पुढे नतमस्तक झाले. सांगा एखादे साधू, सांगा एखादे संत आहेत तुमच्या परिचयाचे? असे हजार संत सांगल की त्यांनी पंचमहाभूताला कसं जिंकलं. सांगा एखादे संत, सांगू? विश्व माऊली ज्ञानोबाराय. माऊली ज्ञानोबारायांनी हा देह घेऊन, पंचमहाभूताचा देह घेऊन पृथ्वीत बसले. त्यांनी पृथ्वीवरती विजय मिळवला. पृथ्वी तत्व, समाधी 8 अंग. 8 अंग ज्याला प्राप्त झाला तो मनुष्य समाधी प्राप्त झालेला. हे पंचमहाभूताचं शरीर पंचमहाभूताला अर्पण करतो. त्याच्या मनात आलं समाधी अवस्था प्राप्त झाल्यानंतर तर पंचमहाभूताचं शरीर पुन्हा प्राप्त करू शकतो. याला समाधी अवस्था म्हणा. हे विश्वमाऊली ज्ञानोबाराय आज उपभोगतात. पृथ्वी तत्वाला जिंकलं माझ्या निवृत्तीनाथ महाराजांनी, सोपानदेव महाराजांनी, माझ्या ज्ञानेश्वर महाराजांनी पृथ्वी तत्वाला जिंकलं. तर माझ्या चित्कला मुक्ताईने आकाशात वीज चमकावीने क्षणार्धात अंतर्धान पावी. अशा चित्कला मुक्ताई माता गुप्त झाल्या, त्यांनी तेज तत्वाला जिंकलं. तर माझ्या नाथ महाराजांनी हा देहच पाण्यात घेऊन गेले, त्यांनी जल तत्वाला जिंकलं. तर माझ्या दिव्य जगद्गुरु श्री तुकोबारायांनी हा देह इथंच जाळायचा, नाही तर इथंच पुरायचा. पण अशी काय अद्भुत क्रांती केली का देह घेऊन वैकुंठाला आकाश मार्गाने गेले. त्यांनी आकाश तत्वाला जिंकलं. काही साधू त्यांच्या शरीराची फुलं झाली, असे अनेक साधू सांगता येतील. पंचमहाभूतांना त्यांनी जिंकलं. ज्यांना आपण साधू म्हणतो, संत म्हणतो, त्यांनी पंचमहाभूताला जिंकलंय का बघा आणि मगच त्यांचा फोटो आपल्या घरात लावा. पंचमहाभूतावरती विजय मिळवला त्याला साधू म्हणा. असे माऊली विश्वमाऊली ज्ञानोबाराय या साधूचं अलौकिक वर्णन दिवस रात्र करत असताना काही साधू संतांनी पाहिलं, काही साधकांनी पाहिलं. म्हणले माऊली
दिवस रात्र तुम्ही निवृत्तीदादांचं वर्णन करता, माझे निवृत्तीदादा असे, माझे निवृत्तीदादा तसे. तुमच्या ज्ञानेश्वरीचं आम्ही पठन केलंय, वाचन केलंय, ग्रहण केलंय. असा एकही अध्याय नाही की तुम्ही निवृत्तीदादांचं वर्णन केलं नाही, असं झालं नाही. कधी कधी निवृत्तीदादांना म्हणावं लागलं, माऊली अहो गीताख्यानाकडे थोडं ध्यान द्या, कवर माझं वर्णन करता. मग माऊली ज्ञानोबारांनी गीताख्यानाकडे यावं. एवढं तुम्ही सद्गुरूंचं तोंडभर वर्णन केलं. असं नेमकं काय कारण की तुम्ही सद्गुरू निवृत्तीदादांचं वर्णन करता? मग माऊली ज्ञानोबा त्या साधकाकडे पाहून म्हणतात, भावांनो, या कलियुगात या पृथ्वी तलावरती या सद्गुरूंशिवाय मला नाही वाटत कोणी तारतय, म्हणून मी त्यांचं अनुष्ठान करतो. हो हो. मग माऊली ज्ञानोबारांकडे पाहून त्या साधकांनी विचारलं, म्हणजे तुम्ही सुद्धा सद्गुरूंचं साधना करता? असा प्रश्न विचारल्यानंतर माऊली ज्ञानोबाराय बोलतात, माऊली ज्ञानोबाराय म्हणतात, सद्गुरूंशिवाय दुसरी साधना तर मी करत तर नाहीच नाही, पण मला दुसरं साधन सुद्धा माहीत नाही. आजच्या भंगात शेवटच्या चरणात माऊली ज्ञानोबाराय सद्गुरूंचं अलौकिक वर्णन करत असताना म्हणतात, मी दुसरं साधन तर केलं तर नाहीच नाही, पण मला दुसरं साधन सुद्धा माहीत नाही. शेवटच्या चरणात बोलतात. आता बऱ्याच लोकांना वाटेल, बरं झालं बा, काय शेवटचं चरण झालं, आता कीर्तन. असं काय अजेंठा नाही की महाराजांनी शेवटच्या चरणात प्रवेश करावा, तिसऱ्या करू नये, दुसऱ्या करा, असं काही लिखित नाही किंवा असं काही मी काही मानचिन्ह घेऊन आलेलं नाही, असं काही नाही. पण आजच्या भंगात माऊली ज्ञानोबाराय बोलतात, मी दुसरं साधन करत नाही, करत तर नाहीच नाही, पण मला दुसरं साधन माहीत नाही. या दुसऱ्या वाक्यावर जरा थोडासा आपल्याला अविश्वास वाटतो. का बरं? करत नाही आम्हाला मान्य, पण दुसरं माहीत नाही, हे कसं आम्ही मान्य करू? तुमची आम्ही ज्ञानेश्वरी वाचली, पहिल्या अध्यायात अर्जुन विषाद योग नाम, अर्जुनाच्या मुखातलं काय ज्ञान तुम्ही ज्ञानेश्वरीच्या रूपाने बाहेर काढलं. माऊली ज्ञानोबाराय बोलतात, देव नुसतं ऐकतच राहिले. अर्जुना, असं वाटत आहे आता मला गीता सांगूच नाही का, तुझंच ऐकावं, काय तुझं ज्ञान आहे? अर्जुन विषाद योग नाम. देव ऐकतात. देवाकडे पाहून अर्जुन बोलतो, देवा तुम्हाला माहित नाही, मी यांना मारणार नाही. का मारणार नाही? आमच्या पूर्वजाच्या पासून जे पूर्वज आहेत, सगळे पूर्वज म्हणजे आमचे आजोबा पंजोबा, मग आमच्या घरातला एकही पुरुष आज घरी शिल्लक नाही. सगळेच्या सगळे पुरुष माझ्या पुढे आहेत, तर काही माझ्या बरोबर आहेत. आणि जर सगळे पुरुष मी तुम्हाला मारायला सांगताय देवा तुम्ही मला, आणि माझ्या धनुष्याचा असा महिमा आहे की माझ्या धनुष्यातून सुटलेला बाण समोरच्या हृदयाचा घावच घेऊन माघारी येतो, आणि या कौरवांना मारायला सांगता देवा, आणि यांना मी मारलं हे मेले तर हे स्वर्गात जातील देवा, बरोबर आहे. पण यांच्या कुळात जर पुरुष शिल्लक राहिला नाही तर पुढची यांची उत्पत्ती थांबल देवा, आणि उत्पत्ती थांबली यांच्या कुटुंबात जर पुढचं क्रियाकर्म म्हणजे पिंडदानाचा विधी जर यांच्या कुळात झाला नाही देवा, तर हे स्वर्गात सुद्धा पितर राहणार नाही देवा. अर्जुन बोलतात. देव म्हणतात, हा काय बोलतो तू? त्यावेळेस अर्जुन महाराज बोलतात, तरे पितर काय करते, तरे पितर काय करते, कैसेने स्वर्गी वसते, तेही येते माघारी कुळा माझी. देव ऐकतात. वा काय अर्जुन, तुझ्या मुखातलं ज्ञान ऐका. अर्जुन विषाद योग. दुसऱ्या अध्यायात सांख्ययोग, सांख्याने कसा मोक्ष आहे. तिसरा कर्मयोग, कर्माने कसा मोक्ष आहे. ज्ञानाने कसा मोक्ष, भक्तीने कसा मोक्ष. जर एखादा मनुष्य सारखा खरं बोलत राहिला तर त्याच्या सत्यवादाच्या तपाने कसा मोक्ष. अशी वेगवेगळी प्रकारची तुम्ही साधना तुमच्या ज्ञानेश्वरीत सांगितली, आणि तुम्ही खुशाल म्हणताय आम्हाला दुसरी साधना माहीत नाही. माऊली जरा आम्हाला थोडंसं तुमच्या बोलण्याकडे थोडं दुर्लक्ष करावं वाटते. आम्हाला थोडा तुमच्या बोलण्यावर थोडा आक्षेप आहे. माऊली ज्ञानोबाराय बोलले, माझं बरोबर आहे. कसं काय? कारण जो मनुष्य, तुम्ही ऐकताय सगळेजण, तुमचं माझ्याकडे ध्यान आहे ना. महाराज इथं आल्यानंतर महाराज केवढा मोठा मंडप आहे, या मंडपातच आल्यानंतर मला वाटतं आवरून घ्यावा, कीर्तन आवरून घ्यावा असं वाटतं. तुम्ही तिकडेच जाताय महाराज. अहो आम्ही रोज हिंडतो, लांबून पाहिला ना भला मोठा मांडव, आत गेलं ना 5च पांडव, हारे आणि मुकुंदा, बॉसकट पाचुंदा. पण इथं महाराज मंडप फुल गच्च भरलाय. आणि काय टाळकरी महाराज, एका टोपी घातलेला असा बिगर टोपीचा एक सुद्धा सापडणार नाही महाराज. सगळे पांढरे कपडे आहेत, आहे का? सगळे पांढरेच कपडे आहेत. हा, मुली पण सुंदर उभे राहिल्या. आणि आपलं तुकाराम महाराज सांगतात, शिव नये ते निळी, वस्त्रे पांघर ते काळी. काळी निळी कपडे आहेत का कोणाची? सगळे पांढरे शुभ्र, बघायला फिके पाडतील महाराजाचे. वारकरी उभे आहेत वा. आणि एक सुरात टाळ वाजवतात, तालात वाजवतात वा. आणि तुम्ही ऐकताय. मी एका वर्णन मधून थोडं का बाजूला गेलो, कारण तुम्ही बाजूला गेले म्हणून मी तसा बाजूला जात नाही. ऐका, माऊली ज्ञानोबाराय वर्णन करतात की मी दुसरं साधन मानत नाही. याचा अर्थ काय माऊली?
तर माऊली ज्ञानोबा बोलतात, मनुष्य जी साधना करतो त्या साधनेवरती मनुष्याचा एवढा विश्वास पाहिजे की ती साधना सोडून त्याला दुसरं काहीच दिसलं नाही पाहिजे, तर ती साधना त्या मनुष्याला मोक्षापर्यंत नेते. कोणतीही साधना असू द्या महाराज, कोणती बी साधना असू द्या. हे सुंदर एवढे गातात, हे एवढे सुंदर गातात. कधीतरी सरस्वती माता यांच्या चरणमुखावरती बसून, जिभेवरती बसून असा आशीर्वाद देईल की कधी कधी गाता गाता यांना समाधी लागल कळणारच नाही महाराज. याला म्हणा शास्त्र कृपा, गायन कृपा करतं. हे सुंदर एवढे मृदंग वाजवतात महाराज, अर्जुनासारखे, भगवान शंकरासारखे मृदंग वाजवतात. कधी कधी वाजवता वाजवता कधी समाधी लागल आणि कधी हे आपल्याला सरस्वती माता कृपा करेल आपल्याला कळणार सुद्धा नाही. आपण जी साधना, आता एवढे सुंदर हार्मोनियम वाजवतात, कधी कधी एखादा अलंकार एवढ्या पटकन निघून जातो, कळत सुद्धा नाही. माझ्या हातातून निघाला. कधी कधी हे चक्रधार वाजव एवढ्या चौपट माझ्या हातातून निघाला. याला म्हणा शास्त्र कृपा. हे शास्त्र आपल्याला कृपा करून ते कृपेस पात्र होतं. महाराज लावणी मृदंग श्रुती टाळ घोष शेऊ ब्रह्मरस आवडीने पक्वाजाने मोक्ष मिळतो. प्रमाणे तुम्हाला सांग, हे पकवाज घराण्यात 2 घराणे होऊन गेले. एक नाना पानसेन कुदमसिंह. या कुदमसिंह घराण्यात घडलेली कथा आहे. एका जणाला कोड फुटले, गावाने हुसकून दिलं, घरात थांबायचं नाही, घरात थांबायचं नाही. गाव म्हणले गावात बी थांबायचं नाही. थोडा आतमध्ये आवाज द्या सिस्टीमवाले, थोडासा आतमध्ये आवाज द्या. असं दणकतंय मला, थोडं विनंती तुम्हाला, थोडा आतमध्ये आवाज द्या. आणि मग गावाने दिलं हुसकून दिलं. बिचारा जंगलात गेला. जंगलात गेल्यानंतर काही साधू होते, जो कोणालाच आवडत नाही तो साधूला आवडतो. जे का रंजले गांजले त्याशी म्हणेच वापुले, तोची साधू ओळखावा. साधूने डोक्यावरून हात फिरवला, बाळा जंगलात आलाच हो, कशाने मग, कशा निमित्ताने आला? म्हणजे गावाने हुसकून दिलं, कोड फुटले म्हणून. काय हरकत नाही, इथं राहा. पण इथं राहत असताना 2 टाइम तुझी जेवायची सोय होईल. फक्त संध्याकाळी इथं हरिपाठ असतो, हरिपाठ तुला करावा लागेल. हरिपाठात तुला पकवाज वाजवावं लागेल. 2 टाइम जेवायची सोय, जेवायची सोय. फुकट जेवायचं नाही इथं. काय करायचं, हरिपाठाला उपस्थित राहायचं. तसं पंक्तीला जेवायचं नाही, कीर्तनाला यायचं. तसं पंक्तीला जेवायचं नाही, हरी जागराला थांबायचं. तसं जेवायचं नाही. सकाळी पारायणाला यायचं, धोंडीराम महाराज पारायण करतात. तसं इथं तसं जेवायचं नाही. फुकट जेवायचं नाही. नाही तर काही जणांना लय महाराज हाऊस, पंगत दिसली का मांडीच गाठली पट्ट्याने, वाढीच माघारी जाऊ देत नाही. तसं नाही, सेवा करायची. म्हणजे इथं तसं जेवता येणार. लोकाला फुकट खायचं लय ना दे महाराज, लय लोकाला फुकट खायचं ना. काही महाबा त्या नाव्याचे पैसे बुडवतात. नावी माहिती आहे तुम्हाला? नावी, जो आईपेक्षा जास्त तोंडावून हात फिरवतो त्याला नावी म्हणतात, आणि लोक त्याचे पैसे बुडवतात. आता काय सांगू तुम्हाला, लोकाला फुकट खात, तसं फुकट खाता येणार नाही तुला. इथं संध्याकाळी हरिपाठ होतो, हरिपाठात पखवाज वाजव म्हणले वाजवतो, पण मला येत नाही ना. बस घाल अर्ध पद्मासन, घाल अर्ध पद्मासन. हो, शाईचा हात आहे ना, तो पाय दुसऱ्या पायावर ठेव. उजवा आहे का? बरं, मग उजवा पाय डाव्या पायावर ठेव. अर्ध पद्मासन म्हणतात. अर्ध पद्मासन घातलं का दोन्ही हात सरळ रेषेत येतात. लाव. पहिलं घर कोणतं? पकवाजाचं पहिलं घर म्हणले मला नाही माहीत. गणेश घर. बर, माझं बी नाव आपलं. आणि गणेश घर. मग गणेश घर लाव पकवाज. लावणी मृदंग सांगितलं, चाट लव सगळं सांगितलं, वाजव. धागे नाता काय पोरग तयार आहे, पहिल्याच शब्दात वाजवला. वा वा वा. आणि मग महाराज त्याला 4 मात्रा, 8 मात्रा, 16 मात्रा, 32 मात्रा, 64, 128, 256 इथपर्यंत बोलेत. आणि जे बाळाने वाजवायला लागले मग महाराज, हे मग चक्रधार म्हणू नका, त्रिताल म्हणू नका, रेले म्हणू नका, दन 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 चक्रधार वाजवा टाळ्या यांच्यासाठी. यांच्यासाठीच का, माझ्यासाठी नाही. महाराज जे पाळाने तन 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 मृदंग वाजवायला सुरुवात केला. महाराज तक्क धिकिडे तकिडे धुमकिडे गती करता अशा लय कऱ्याने ते वाजवायला लागले. म्हणले वा काय बाळ तयार आहे. एक वेळ स्वरातून गेलं तरी चालतंय, पण तालातून गेलं नाही पाहिजे. संगीताचे 10 प्राण, त्या 10 प्राणापेक्षा 10 प्राण आहेत, त्यातला मुख्य प्राण ताल आहे. तालातून गेलं ना महाराज लय अवघड आहे. जे तालात चलत नाही लोक त्यांना गाडीवर सुद्धा बसवित नाहीत. नाही आता बारीक ऐकलं तर कळेल. जे तालात चलत नाही त्यांना गाडीवर बसवित नाहीत लोक. अजून सांगू तुम्हाला, आपल्या हृदयाचे ठोके कमी पडले अथवा जास्त झाले का लोक म्हणतात ने डॉक्टरकडे बीपी वाढला. हृदयाचे ठोके तालात,
चालतोय आपण तालात, गाढ्याचा काटा तालात, सूर्याभोवती पृथ्वी फिरते, फिरता फिरता स्वतःभोवती फिरते, फिरता फिरता सूर्याभोवती फिरते तालात. तिने का थोडं माग पुढं गेलं, विनाश. हृदयाचे ठोके तालात, वाऱ्याची गती तालात, पकवाजाचा ताल तालात, कीर्तनकार तालात, बोलणं तालात. मी जर हळूहळू बोललो, काय करता, कसं चाललंय, तर याला काय झालं, तालात बोललं पाहिजे. सगळं तालात आहे महाराज. गारे फॅन तालात, चालणं तालात, बोलणं तालात, माईकचा आवाज सुद्धा तालात. माईकचा आवाज 2 मिनिटं शांत बसला आणि पुन्हा आला अचानक. हा म्हणले बिघडला, माईक बी बिघडतो का. आता येरते माईक आहे, तू खाची जेने असू द्या. आणि मग सगळं तालात आहे महाराज. तालातून का गेलं, स्वरातून गेलं तरी चालतंय. महाराज जे बाळ वाजवायला लागलं, रियाज केला बाळाने, पण त्या साधूने त्याला पकवाज दिला नाही. काय केलं त्या बाळाने, एक भलं मोठं झाड पाहिलं, झाडाच्या बुंद्याजवळ गेलं आणि बाळ पखवाज वाजवायला लागलं. ना दिन दिना नाही तबल्याचा आहे, पकवाजाचा. ढाकीट धा धिट तक धिट तक धिट. आणि जे बाळाने वाजवायला लागलं, दन 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 दन, नवल वाटेल तुम्हाला. इतका रियाज केला का त्या झाडाचा बुंदा आतमध्ये गेला. साधू म्हणले, रोज बाळ या झाडाजवळ जाऊन करतय. साधू जवळ आले, पाहिलं तर बुंदाचा आतमध्ये गेला. म्हणले वा, काय बाळाने रियाज केला, जो रियाज करेगा वो हे राज करेगा. आणि मग म्हणले बस बाळा समोर. समोर बसवलं, झाला अर्ध पद्मासन. कधीच त्या साधूंनी त्याला पकवाज दिला नाही. म्हणले वाजव. संगीतात 2 प्रकारचे नाद आहेत. आघात केल्यानंतर निर्माण होणारा नाद त्याला म्हणतात आहद नाद. आहद नाद, आघात न करता निर्माण होणारा नाद त्याला अनाद नाद म्हणतात. तो फक्त समाधी अवस्थेतच प्राप्त होतो. बाळाने घातले ना डोळे, झाकले डोळे, पद्मासन घातलं, नवल वाटल तुम्हाला. अंतकरणात प्रकट झालेले बोल पखवाजात वाजू लागले. नुसते वाजू लागले नाही, पखवाज हवेत गेला आणि पखवाजातून बोल वाजायला लागले. एकपट दुप्पट नाही, 8 पट वाजू लागले. साधू एकटकच बघत राहिले, तोंडात बोट घालून. याला कधी शिकवलं आपण, हे बाळकच काय एवढे मोर गेलं. साधू म्हणले वा, राहा 1 पाऊल पुढे, एबीपी माझा. वा, काय बाळ तयार झाले. साधू पाहतच राहिले. वा वा वा, नवल वाटल अनाथ तयार झाला. पण अंगावरचे सगळे कोड गेले. एवढंच नाही, पखवाजाच्या घराण्यात त्याचा घराणा तयार झाला. कोडियाचा कोरिया झाला. पखवाजात घराणा आहे, 15 मार्काला निबंध आहे, संगीत विशारदला, अलंकार परीक्षेला न्यावा लागतो. कोडियाचा कोरिया कैसा झाला. 2 घराणे, नाना पानसे, कुदमसिंह घराण्यात घडलेली कथा सांगा. पखवाज तारत नाही, तारत कोणतीही साधना असू द्या. तसं माऊली ज्ञानोबा म्हणले, ज्या साधनावरती आपला दृढ विश्वास आहे ती साधना मनुष्याला 1 दिवस नक्की तारते. कोणतीही साधना असू द्या, कोणती असू द्या, खरं बोलायची असू द्या, इथं झाडून घ्यायची असू द्या. कीर्तन झाल्यावर हे महाराजांची कणिक पडली. एखादा भाविक कीर्तनाला येत नसेल, त्याला ऐकू येत नसेल, कलिक उचलणारा असू द्या, हे कीर्तनाचे टाळ घेऊन ठेवणारा असू द्या, चटया वाढणाऱ्या असू द्या, बसायला जेवायला टाकणारा असू द्या, कणिक मारणारा असू द्या, किंवा चप्पल घेऊन जाणारा नसू द्या, कोणतीही साधना करत असू द्या, त्याला मोक्ष प्राप्त आहे. माऊली ज्ञानोबा म्हणले, दिवस रात्र अहोरात्र मी माझ्या सद्गुरूंचं ध्यान करतो, मला ते तारतात, त्यांनीच मला तारले. म्हणून माऊली ज्ञानोबा म्हणतात ना एका ठिकाणी, ज्ञानदेव म्हणे तरलो आता उद्धरलो गुरु कृपे. श्री गुरूंच्याच कृपेने माझा उद्धार झाला. म्हणले कळालं माऊली, सद्गुरूंची तुम्ही सेवा करता, दुसरं साधन मानत नाही, करत नाही, कळालं आम्हाला. पण माऊली अजून एक प्रश्न, काय म्हणले सद्गुरूंशिवाय दुसरं. मग माऊली म्हणले यांचा अजून थोडासा मम अध्यास काहीतरी शिल्लक राहिलेलाच दिसतंय. मग माऊली ज्ञानोबा म्हणले तसं सांगणार नाही, आता तुम्हाला व्यतिरेकात्मक पद्धतीने सांगतो. माऊली ज्ञानोबा अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात की तुम्हाला आता तसं सांगत नाही, चकारात्मक सांगतो. जेव्हा वाक्यात च हे क्रियापद येतं त्यावेळेस ते इतरांची व्यावृत्ती करते, त्याला व्यतिरेकात्मक पद्धतीने म्हणतात. माऊली ज्ञानोबा म्हणतात, सद्गुरु वाचून संसारी तारक नसेची. सद्गुरूंशिवाय दुसरं कोणीच तारू शकत नाही. म्हणजे कोणीच, हो कोणच तारत नाही. निष्ठंक यापैकी कोणीच नाही. म्हणजे कोण इंद्र, यादी देतात महाराज, इंद्र चंद्र ब्रह्मादे करोनी. इंद्रदेव तारत नाही, म्हणजे चंद्रदेव तारत नाही, चंद्र नाही तारत, इंद्रही नाही तारत, म्हणजे ब्रह्मदेव तारत नाही. इंद्र का नाही तारत, इंद्राने केलाय घोटाळा. म्हणजे चंद्र का नाही तारत, चंद्राने बी केलाय घोटाळा. ब्रह्मदेवाचा महा घोटाळा आहे. या 3ही देवाने घोटाळा केला म्हणून तारत नाही. इंद्रा पडली बघे, इंद्र चंद्र झाला काळा, हे दोन्हीच घ्या.
आणि ब्रह्मदेवाचं कीर्तनात सांगण्यासारखं नाही. कीर्तन झाल्या विचारा प्रमाणासह सांगल त्याने काय घोटाळा केलाय. हे यांनीच हेच गुंतलेत, ते आपल्याला काय तारतील. करिता विचार तो हा दृढ संसार ब्रह्मादिका पार नुलंगवे सामर्थ्य. हेच अडकले, ब्रह्मदेव तारत नाही. करिता विचार, ब्रह्मदेव नाही तारत. म्हणजे चंद्रदेव नाही तारत. इंद्राचं दुसरं नाव आहे देवेंद्र, तारत नाहीत. इंद्र नाही तारत, चंद्र नाही तारत, काय नाही तारत. संशयाचे श्रेणी छेदेती. संशय, कोणता संशय. को बुद्धे को निवेशया को आभास. आभास म्हणजे काय. हे जगत कस काय उत्पन्न झालं, हे शरीर पंचमहाभूताचं कस काय तयार झालं बा. शेवटी पंचमहाभूताला कस काय अर्पण करायचं. या शरीराने मोक्ष कसा प्राप्त होतो. नामाने मोक्ष का ज्ञानाने मोक्ष, असे काही जे निरुत्तरित करणारे जे काही प्रश्न आहेत, या प्रश्नाची शृंखला या देवांच्या पुढं आपल्याला प्रकट होत नाही. संशयाचे श्रेणी छेदेतीना. म्हणजे कसेच सद्गुरु उघडे परब्रह्म, सद्गुरूची मूर्ती. सद्गुरु हे उघड परब्रह्म आहे. काय आपण सुद्धा परब्रह्म आहोत, पण आपल्याला अज्ञानाचा संग लागला म्हणून आपण झाकलेले परब्रह्म आहे. देव पण उघड परब्रह्मच आहे, पण त्याला मायेचा संग लागला म्हणून देव झाकलेला आहे. पण साधू संतांना माया ना, त्यांना उपाधी ना, त्यांना अज्ञान, कशाचीच बेडी नाही, म्हणून ते उघडे परब्रह्म. काय करतात ते उघडे परब्रह्म सद्गुरूचे मूर्ती. काय करतात. पुरवेते आरते शिष्याची आरती नामी इच्छा, शिष्याची इच्छा पूर्ण करतात. काय असते हो शिष्याला इच्छा. काय नाही. सद्गुरू तुम्ही काय एकदा डोळे झाकले का त्यो मठ माझ्या नावा हो द्या, अशी नसते इच्छा शिष्याला. शिष्याला इच्छा असते काही मी उद्धार पावेन, काही कृपा करील नारायण. ऐसे तुम्ही सांगा संतजन, करा समाधान चित्त माझे, पुसावेशी याची वाटे, जे जे भेटे तयाशी. देव कृपा करील का. ही साधू त्या शिष्याची इच्छा पूर्ण करतात. खरं सांगू, शिष्याची इच्छा पूर्ण करतात, सद्वस्तूला दाखवतात, ते सद्गुरू. पण काही काही बरेच कितीही सद्गुरू होऊ दे मोठे, पण त्यांना नावं ठेवल्याशिवाय राहत नाहीत महाराज. हल्ली एक लोकाला रोग लागलाय महाराज, काय नावं ठेवायचं. खोड्या पंडित काढीते. हल्ली गावगाव शहरी शहरी गायनाचार्य कमी झालेत, मृदंगाचार्य कमी झालेत, कीर्तनकार कमी झालेत, भागवताचार्य कमी झालेत, पारायणाचार्य कमी झालेत. पण गावगाव शहरात खपल्याचार्य ज्याच झालेत महाराज. खपल्याच काढणार महाराज. हा, लोकाला नावं ठेवायचं एक लय नाद. लोक नावच ठेवणार महाराज. कशी कशी नावं ठेवणार आनंद महाराज. कीर्तन 9-10च्या आत संपवलं, लोक म्हणणार भांडवलच संपलंय वाटतं. बर 10च्या थोडं मोर जाऊ द्या, लोक म्हणणार कधी मिळालं होतं का नाही. लोक नावच ठेवणार. खोड्या पंडित कार्य ते. लोकांना नावं ठेवायचं लय नाद महाराज. कसंही करा, लय लोक नाव झालं बरं का. बरं आहे आता हे वाजवतात एवढं महाराज. यांचा हात कधीतरी हातात घ्या. यांचा हात हातात घेऊन बघा तुम्ही. अहो असे गठ्ठे पडले, त्यांच्या हातात घेऊ वाटत नाही. त्यांचा एवढे गठ्ठे पडलेत यांच्या हाताला. तेच हात आपल्या कानामागं पडल्यावर महाराज प्रेम करावं लागतं. पाखावज आहे, पाखावज, पख अधिक आवाज, म्हणून त्याच्यात पख म्हणजे हात, त्याने आवाज काढायचा. हातास आवाजत नाही. याला अगोदर काहीतरी द्यावं लागत. काय याला अगोदर कणिक द्यावं लागत, तेव्हा गोड वाजतो. यांनी आपलं समर्पण दिलं तेव्हा गोड वाजतो. पण काही काही येडे हळदी नावच ठेवणार महाराज. हा वाजवतय बरं का, पण टूपीच तिरकी झाली होती वाजव. अरे हा का दोष आहे का काढायचा. लोकांना काही बी कीर्तन चांगलं झालं, लोक म्हणणार कीर्तन चांगलं केलं बरं का, पण आम्हाला नाही आवडलं का, कारण त्याच्या मामाची आई तंबाखू खाते. अरे मामाची आई तंबाखू खाते कीर्तनात. लोकांना घोड्यात काढणार महाराज. लोक नावच ठेवणार महाराज. कसंही कारण. लोक तुम्ही म्हणणार एवढा भला मोठा मंडप बांधला, म्हणले लय मंडप भारी घातला, पण ते इकडल्या मंडपात लोकच बसत नव्हते. अरे मग तू बस तिथं. लोक नावच ठेवणार. वंचना करेते. अजून नको नावं ठेवायला, नाही तर लोक मलाच नावं ठेवतील. वंचना करेते जन दुष्ट नष्ट. दुष्ट प्रवृत्तीचे लोक एक वेळेस नष्ट स्वरूपाला जातात. पण साधू संतांना नावं नाही ठेवायचं विसरत. लय लोकांनी नावं ठेवली साधू संतांना, काय बिघडत नाही त्यांचं. पण खरं सांगू, मुख्य श्रेष्ठ वंदितात ते कोण. कृष्णे गुरु संदीपान पूर्ण ब्रह्म दावेले. कृष्णा वर्णन करतात संदीपानी ऋषींचं. काय केलं वर्णन.
कृष्ण परमात्मा सांदीपानी ऋषींच्या दरबारात गेले. 1 दिवस नाही राहिले, 64 दिवस राहिले. सुदामजीन कृष्ण काय गेलं, पहिल्या दिवशी गेले आणि बसले, लावला पाकवाद, स्वरात लावला, लागले वाजवायला. दुसऱ्या दिवशी स्वर लावला, लागले गायन करायला. तिसऱ्या दिवशी फेटा बांधला, वक्तृत्व, लागले कीर्तन करायला. ह्या कला आहेत सगळ्या, गायन वादन वक्तृत्व कला. चौथ्या दिवशी म्हणले अजून एक कला शिकायची. काय नाही म्हणले, स्वयंपाक शिकायचा. स्वयंपाक स्वतः करायचा असतो, त्याला पाक असं म्हणतात, स्वयंपाक. स्वयंपाक शिकावा लागतो बरं का. एक तर सासू पुढं बसून, नाही तर आई पुढं बसून स्वयंपाक शिस्तीत शिकावा लागतो तर येतो. नाही तर काय माता मावल्या डबेच्या डबे मसाला, चव नाही कशाला. शिस्तीत शिकावं लागत. स्वयंपाक शिकले, सगळ्या कला पूर्ण झाल्या. 64 कला शिकले आणि सद्गुरूंचं दर्शन घेतलं. गुरुवर्य येतो आता. निघाले 2-4 पावलं पुढे गेले. काय देवाच्या मनात आलं, कृष्णाच्या. देव पुन्हा माघारी आले आणि सांदीपानी ऋषींचं दर्शन घेतलं. गुरुवर्य म्हणले 64 कला शिकले, आता काय कला शिकायची नाही राहिली. म्हणले एक कला शिकायची राहिली, की जी कला जर मी शिकलो नाही तर माझ्या कृष्णपणाला काहीच अर्थ राहणार नाही. म्हणले कोणती कला सांगा, या देहाला कृष्ण का म्हणतात सांगा. कृष्ण म्हणून जन्माला आलो, माझा अवतार कार्य काय सांगा. मी कशी नीती धरू, मलाच कृष्ण का म्हणतात. महाराज जगाचा नायक आहे पण स्वची ओळख नाही प्राप्त करता येत. सद्गुरूं पुढे बसले, मग त्यांनी मस्तकावरती हात ठेवून तत्वज्ञानाचा उपदेश श्रीकृष्णाला केला. कृष्णे गुरु सांदीपान पूर्ण ब्रह्मदाविले, मुख्य श्रेष्ठ श्रेष्ठ वंदितात रामप्रभू सुद्धा. वशिष्ठांकडे गेलेच ना, सांगा एक पत्नी का म्हणतात, सांगा एक बाणी का म्हणतात, सांगा एक वचनी का म्हणतात. हे सांगण्याकरता वशिष्ठांपुढे बसावं लागलं. मुख्य श्रेष्ठ श्रेष्ठ वंदिताते इंद्र चंद्रदेव ब्रह्मादे करुणी, संशयाचे श्रेणी छेदेते ना विठोबा. सद्गुरूंनी तारलं. कोणाला तारलं, अनेक उदाहरणं सांगता येतील. सद्गुरूच तारतात का? हो, सद्गुरू तारतात. आणि सद्गुरू तारतात. कोणाला तारतात? लय जणांना तारलं महाराज. कोणी? सगळ्या सद्गुरूंनी तारलं. अशा अनेक शिष्य आणि सद्गुरूच्या जोड्या आहेत. त्यातली एक जोडी तुम्हाला सांगतो, कीर्तन आपण समाप्तीकडे नेऊ. कोण शिष्य? शिष्य राहायला वाराणसीला. वाराणसी नाम काशी. काय त्या शिष्याचं नाव? एका शिष्याचं नाव कबाल आणि एका शिष्याचं नाव कबीर. पिता पुत्र राहत होते काशीला, वाराणसीला. तुम्ही ऐकताय ना? एक 10-15 मिनिटात आपण कीर्तन काढायला नेऊ. फक्त ऐका, आता काही प्रमाण वगैरे होणार नाहीत. 5 चरण झालेत आपले. आणि मग राहत असताना रोज आठवण काढायचे की आपले सद्गुरू कधी येतील. काय त्यांच्या सद्गुरूंचं नाव? त्यांच्या सद्गुरूंचं नाव संत श्रेष्ठ ज्ञानोबा आहे.
रोज वाट पाहायचे, माऊली ज्ञानोबा येतील, आपला उद्धार करतील. आता माऊली ज्ञानोबारांचंच प्रांगण आहे म्हणून माऊली ज्ञानोबारांची कथा पाहू आपण. एवढी माऊली ज्ञानोबा येतील, आपल्या मस्तकावरती हात ठेवतील आणि आपल्याला तारतील. असा कोणता दिवस येईल? आणि महाराज पूर्व पुण्याने तो दिवस उजाडला. तव कोणे एके अवसरे मिळवणे संत मांदे बरे बरे, तीर्थवाशी सत्वरे घरे आले कबीराच्या. तव कोणे एके अवसरे, अवसर आला आणि सगळे संत मांदे आहे. निवृत्तीनाथ महाराज, सोपानदेव, परिसा भागवत, आरणभिटीचे सावता महाराज, तेर ढोकीचे गोरोबा काका, संत नरहरी सोनारी, सगळे संत मांदे आहे. तीर्थयात्रा करत करत घरी आले कबीराच्या. थोडस लक्ष द्या. घरी आल्यानंतर काय केलं? कबीरांनी पाहिलं, वा गाले संतासी आसने, बसायला टाकलं. वा वा माऊली, साक्षात तुमचं दर्शन. वा 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 वा, साधू संत येते घरा. वा, तोची दिवाळी दसरा. बसायला टाकलं. बसायला टाकल्यानंतर पहिला प्रश्न विचारला, भागले ते देवा. तुम्ही भागले तर नाहीत ना? थकले नाहीत ना? थकले असाल तर पाय दाबतो. पंढरपूरचा जर वारकरी चालत आला तर त्याला पहिला प्रश्न विचारायचा, दमले थकले? पण लोक हा प्रश्न विचारत नाही. पेटी मास्तर, दमले का? काय काय घरी आले वारकरी का? पहिला प्रश्न, आम्हाला किती आणले बिस्किट पुढे? लोक काय हा बिस्किट पुढे गोळा करायला गेला होता का? काय काय लोक ना काय काय विचारतील सांगता येत नाही. पंढरपूरला गेलेले बी वारकरी काही सगळे सुधीत असतात असंही नाही. हे परतीच्या वारीला सगळे विनेकरी असतात. ऐकताय तुम्ही सगळेजण? आणि त्या दिवे घाटात सासवडवरून येताना एक जणांनी ट्रक आणला मोठा सफरचंद वाटायला. आणि जे महाराज विनेकरी धावले सफरचंद वाटायला, विनेकरीच धावले. पळता पळता एक विनेकरी पडला आणि विण्याचा डेराच फुटला. विण्याचा डेरा फुटला. महाराज नवल वाटल त्या विनेकराने विण्याच्या डेऱ्यात सफरचंद भरून आणले. आता काय सांगा? मग तुम्ही दमले असाल ना. भागले ते देवा. म्हणले गंगेवरती स्नान करण्याकरता जावा, तोपर्यंत स्वयंपाक सिद्ध होईल. काय जेवणार? माऊली ज्ञानोबा आलेत बरं का जेवायला कबीरांच्या घरी. थोडंसं माझ्याकडे लक्ष द्या आता तुम्ही. थोडंसं ते 5 मिनिटं काय मोबाईल वगैरे काय काढू नका. थोडंसं मी तसा कडक आहे बुवा, पण असू दे. थोडंसं माझ्याकडे लक्ष द्या. असं एकटक बघा. आणि मग आल्यानंतर तुम्ही म्हणले स्नानाला जा, गंगेवरती स्नान करून या. तीच गंगा आहे. कुंभाला स्नान चाललं, तीच गंगा पुढे येते वाराणसीला. स्नानाकरता जाऊन या. पण येत असताना तुम्हाला काय जेवायचंय सांगा, आम्ही तोपर्यंत स्वयंपाक सिद्ध करतो. ज्या घरी आपल्या वारकरी येणार त्यांना विचारायचं काय जेवणार. आपल्याला काय आवडतं ते बरंच नाही खायला घालायचं त्यांना. तुम्ही काय जेवणार विचारायचं. माऊली काय जेवणार? माऊली ज्ञानोबा म्हणले, माझे नजर मिष्टान्नावरी, मला गोड खावा वाटत आहे. आपण गोड बरेच पदार्थ, लय पदार्थ, शिरा, रवा, अजून काय बालुशाही, बासुंदी, हे गोड पदार्थ. त्यापैकी कोणता? माऊली ज्ञानोबा म्हणले, पूर्ण गर्भा करोनी घालावे त्वरित. पूर्ण गर्भ भरलेला पदार्थ मला खायचा. असा पूर्ण गर्भ भरलेला पदार्थ कोणता? पुरुष मंडळी नाही, महिला मंडळ. कोणता? पुरणपोळी. पूर्ण गर्भ भरलेला पदार्थ. म्हणले होईल माऊली, जावा स्नाना करता. साधू संत स्नाना करता गेले. कबीरजी पत्नीकडे येतात. अगं ऐक, साक्षात विश्व माऊली ज्ञानोबा आपल्या घरी आलेत आणि त्यांना पुरणपोळीचा स्वयंपाक करायचा. करशील? हो हो करते. महाराज लगेच गेली किचन मध्ये गेली ना. पहिला डबा उघडून पाडला तुरीच्या डाळीचा. तुरीची डाळ शिजाय घालायला लागते ना. हलवत्यात तरी काय मावशा माना. अरे हरभऱ्याची डाळ. पहिला डबा पाहिला तर हरभऱ्याच्या डाळीचा डबाच रिकामा. म्हणजे जाऊ द्या, कणिक तरी तिंबू. मग गव्हाच्या पिठाचा तोही डबा रिकामा. सगळे डबे रिकामे. काय करावं? पतीन लावाजे लावा. ऐका, साधू संत जेवायला आलेत पण सामुग्री आपल्या घरी नाही. काय करा तुम्ही? वाण्याकडून थोडी सामुग्री घेऊन या. उधारीवर थोडा माल आण, आम्ही स्वयंपाक करते. ते म्हणले, अगं असा एकही वाणी शिल्लक नाही गावात की त्याच्याकडे उधारी नाही. वाणी आता मला दारात उभं नाही करत. तूच एक काम कर. काय? शेजारणीकडे जा, 2-4 घरून थोडं मागून आण. ती म्हणले, जसं तुमचं झालंय ना तसंच माझं झालंय. सगळ्या शेजारणीकडून मागून आणले. आता मला शेजारणी सुद्धा दारात उभ्या करीत नाही. काय साधू संताची स्थिती ऐका. पुढं काय झालं? कबीर कांता म्हणले, पतिराज ऐका, साधू संत आपल्या घरून विनमुख जाणं बरं नाही. एक काम करा. काय? अन्न विकत घ्यावया बाजारे, परिद्रव्य नाही आपुले पदरे, पुत्राशी घेऊन बरोबरी जावे चोरी करावया. संत कवी मैपती महाराज म्हणतात, जा आता चोरी करायला. तसे जाऊ नका, कमालाला घेऊन जा. वा, पतींनी ऐकलं. वा, चांगली युक्ती सांगितली बायकाने. तेव्हापासून पती आपल्या पत्नीचा ऐकतात. आणि मग निघाले. काय घेतलं हातात?
ऐका, चोरी करायला काय काय लागतं. घेऊनी समशेर हाती, घेऊनी पहार हाती. पहार समशेर घेतली कशा करता? चोरी करायला लागतं बरं का. चोरी करायला काय काय लागतं ऐकून ठेवा. पहार घेतली, समशेर घेतली, निघाले. गेले नंतर काय? समशेर घेतली, पहार, समशेर म्हणजे तलवार, तलवार घेतली, पहार घेतली, निघाले. पहारीने काय केलं? वाण्याचं पाठीमागून दुकान फोडलं. दुकान फोडलं इको आणि कमालजीने आत प्रवेश केला. कमालजीने आत प्रवेश केला आणि पाहतात काय? हिरे, माणिक, पाचू, मोती. महाराज, आपण जर चिता असतो तर आपण डोळे चांदी सारखे केले असते, चांदी सारखे पांढरे केले असते. कमालजी म्हणले हे माल नाही लागत आपल्याला. पुढे गेले. काय घेतलं कमालजीने ऐका. संत कवी महिपती महाराज म्हणतात, हळदे, हिंगे, जिरे, लवण, सर्व शाखा पात्रे घेऊन संताशी पाहिजे जितुके अन्न, ते तुकेचे बाहेर दिदले. काय ओवी आहे? जेवढं संतांना पाहिजे तेवढंच बाहेर दिलं. महाराज 2-4 दिवस आपले बी निघतीने एवढं नाही घेतलं. काही काही महाभाग 11 रुपये देणगी, अख्खं खानदान जेवायला. जाताना बी घरच्या म्हातारीला बुंदी बांधून नेते. अरे का माग उपाशी राहते, घरी न्यायचं नाही, इथंच खायचं असू द्या. आणि मग संताशी पाहिजे जितुके अन्न, ते तुकेचे बाहेर दिलं. बाहेर दिलं. आणि कबीरजी म्हणतात आता कमाला चल, घरी जायचं, विलंब करता विघ्न ओढवेल. म्हणजे पिताश्री तसं येणार नाही. तुम्ही मला काही नीतीच्या गोष्टी शिकवल्यात. काय? कधी कोणाच्या घरी चोरी करायची नाही. 3 गोष्टी केल्या का मनुष्य नरकाला जातो. कोणत्या? रणी पळत्या पाठी लागता, के दुष्यतपणे चोरी करिता, नांदत्या घराशी अग्नी लाविता, तरी नरकी आघोरी पडेल तो. 3 गोष्टी केल्या का मनुष्य नरकातच जाणार. एखादा रणांगण सोडून पळतो त्याला पाठीमागून वार करायचा नाही, कारण रणांगण रणी सोडतच नाही. रणी निघता शूर न पाय माघारी. त्याने का माघारी पाहिलं त्याला पाठीमागून वार करायचा नाही. विजय आपलाच आहे. रणांगण सोडले वार करायचा नाही. दूषितपणे चोरी करता. एखाद्या कुटुंबात चोरी करायची नाही दूषितपणे, म्हणजे बुरळ पडल्यासारखी. मग त्याला उठवून करायचे का? जिथं झोपल्यावरच करायची नाही तिथं उठून करायचा प्रश्नच नाही. बरं, अजून काय? की नांद त्या घराशी अग्नी लाविता. एखादं कुटुंब गुन्ह्या गोविंदाने नांदत आहे तर त्या घराला अग्नी म्हणजे पिटून द्यायचा असा त्याचा अर्थ नाही होत. मग नांद त्या घराशी अग्नी लाविता म्हणजे त्या घरात भांडणं नाही लावायची. नांद त्या घराशी अग्नी लाविता, तरी नरकी आघोरे पडेल. या 3 गोष्टी केल्या का पिताश्री नरकात जावं लागतं. म्हणून मला माहिती आहे तसं येणार नाही मी. मग त्या वाण्याला उठवून येणार. आणि कमालजी गेले ना माघारी. वाणी झोपला होता महाराज, चांगला जाडजूड होता. आणि मग चांगला जाडजूड होता वाणी. वाणी असा पालता झोपला होता. आणि मग कमालजी तिथं गेले. वाणी बुवा उठा. वाणी बुवा म्हणले काकड्याची वेळ झाली का? काकड्याची नाही म्हणले, चोरीची वेळ झाली. महाराज वाणी खरबडूनच उठला. कोण तुम्ही? कोण आम्ही? आम्ही दोघे तस्कर जोन, तुमचे फोडिले मागून दुकान, जातो सामग्री घेऊन तुम्हा कारणे कळू द्या. एकटा नाही, माझे वडील बी आहेत. आमच्या घरी काही साधू संत आले, आमच्याकडे सामग्री नव्हती हो, म्हणून चोरी करायला आलं. जेवढं संतांना पाहिजे तेवढंच घेतलंय. या साधू संतांना जी पंगत घालणार आहे ना त्याचं निम्म पुण्य तुम्हाला मिळेल. येऊ का आता? असं म्हणले. वाणी म्हणेल वय महाराज. वाण्याकडे महाराज काठीच होती, त्या चोपदाराकडे मानदंड आहे तसं काठी. वाणीने काठी उचलली महाराज कमालजींच्या माग. कमालजी पुढे, वाणी माग. कमालजी म्हणाला का ज्याचं करावं भलं ते म्हणते माझंच खरं. अहो तुम्हाला सांगितलं दुकान फोडलं तेवढं शिवून घ्या आणि तुम्ही माझ्या मागं लागले. वाणी पाठी मागं पाहतात. कमालजी पुढे गेले. जेवढं छिद्र पाडलं होतं त्या छिद्रातून मान बाहेर गेले आणि हात पुढे केले. हात पुढे केल्यावर कबीरजीने हातात हात घेतले कमालजींचे हात हातात घेतले आणि ओढायला लागले. तेवढ्यात वाणी गेला आणि वाणीने त्या कमालजींचे पाय धरले. जसा चक्रव्यूहामध्ये अभिमन्यू सापडावा तसे कमालजी सापडले. वाणी माग वडितोय, कबीरजी पुढे वळतात. वाणी माग वडतोय, कबीरजी पुढे वळतात. आणि मग अशा वडातडीच्या नादात काय झालं? कबीरजी वडतात. कमालजी म्हणले पिताश्री अहो हा वाणी रोज 5 बोट तुपाते, धृतकुल्ल्या, मधुकुल्ल्या, घृतकुल्ल्या खाणारा वाणी. याची ताकद आपल्याला कशी आवरेल? आपलं वार करायचं कसं? हान सावया गुदवणी असं तर आपलं. आणि म्हणले मग आपली ताकद याच्या पुढे फिकी आहे, सोडून द्या आता नाद. एक काम करा. काय काम करा? येताना आपण समशेर आणली, पहारीने दुकान फोडलं, तिची सेवा झाली म्हणले.
पण येताना शमशेर नाम तलवार आणली, तिची बी काहीतरी सेवा होऊ द्या, तिला बी एखादी चाल द्या म्हणायला, आपलं तिला बी एखादी सेवा घडू द्या. मग काय करा, काय नाही, तिला एक सेवा घडू द्या. काय, त्याच तलवारीने माझं शिर कापा. काय कळलं या वाण्याला कोण चोर होता आणि कोण नाही. पण या वाण्याला जर कळलं आपण दोघं चोर आहे तर आपल्या घरी साधू संत वाचणार नाही. ओ माया. आणि ऐकल्या बरोबर महाराज कबीरजी रडायला लागले. कबीरजी म्हणतात, वा काय बाळ माझ्या कुटुंबात जन्माला आलं, साधू संतांच्या जेवणाकरता खुशाल मरायला तयार होते, रडायला लागले. रडणारे पिताश्री पाहून कमालजी म्हणतात, माया ममता धराल मनी तरी निज सत्वाची होईल हानी, चोरीची माता ऐकोनी संत सदनी न बैसते. साधू संत आपल्या घरी बसणार नाही, मग विनमुख गेले तिथे नेही सुकृताची संपत्ती. तसं करता येणार नाही, कापामशीर. महाराज कमालजीकडे पाहून कबीरजी म्हणले, वा बरेच भक्त पाहिले पण असा भक्त पाहिला नाही. काय भक्त, पृथ्वी ऐसे घनवट कोण की आकाशाचे थोरे व पूर्ण, अश्वत्थ ऐसा पूज्यमान वृक्ष कोठोनी पहावा. म्हणले या पृथ्वीसारखा घन पदार्थ नाही, आकाशासारखी पोकळी नाही, अश्वत्थ म्हणजे या पिंपळासारखा वृक्ष शोधून सापडणार. गरुडायचा पक्षी न दिसे तत्वता के सागराचे सखोलता, अन्य सरोवरा सेना अनुसयाईसी न दिसे माय. महाराज काय उदाहरण दिली. कबीरजी म्हणले, वा अनुसयासारखी माय नाही, गरुडासारखा पक्षी नाही, अश्वत्थासारखा वृक्ष नाही, कामधेनूसारखी गाय नाही, तसे कमाला तुझ्यासारखा भक्त त्रिभुवनात सापडणार नाही. साधू संतांच्या जेवणाकरता खुशाल मारायला तयार झाला. अहो पिताश्री रडू नका, कापा. त्याने मला पाठीमागं ओढून ओढून पार पाय ताणले तो. मग महाराज क्षणाचा विलंब न करता शमशेर घेतात आणि मग शिरापासून धड वेगळं करतात. एका हातात शिर, एका हातात सामुग्री घेऊन कबीरजी घराकडे निघतात. इकडे वाणी म्हणतो, सगळं लुटलो. लोकाला आहे ना थोडं जर असलं ना जास्त करून सांगायचं लय नाद आहे महाराज. थोडं झालं लोक एवढं करून सांगत आहेत. वाणीने शंखध्वनी केला, लुटलं लुटलं लुटलं, सगळं नेलं. आता किती नेलं होतं, 2-4 साधू संत जेवतील एवढं. पण लोकाला आहे ना तांबाखूला चुना लावली आणि लय दाट सांगायचा नाद आहे. नेलं. राजाकडे बातमी गेली. राजा म्हणला, ज्याने कोणी चोरी केली त्याला सोदावर द्यायचं. सोदावर द्यायचं. लोक म्हणले आधीच मिळालाय त्याला काय सोदावर द्यायचं. राजा येडे हळदीचाच होता. राजाने ऐन मध्यभागी सोयरोजला कमालजीला सोदावर दिलं. इकडं काय, एका हातात शिर रक्ताने माखलेलं, एका हातात सामुग्री घेऊन घराकडे आले. घराकडे आल्यानंतर आई वाटच पाहत होती, आता येतील मग येतील. आणि आईने पाहिलं, पहिली नजर त्या शिराकडे गेली. काय वाटलं चलो आईला. आई म्हणली, नक्की हा कमाल चोरीत याने काहीतरी अडथळा केला म्हणून तुम्ही शिर कापलं. याचं ठेवा ठेवा, टोपली खाली झाकून ठेवा. साधू संत आपल्या घरी आलेत, मला स्वयंपाक करायचा. महाराज शिर टोपली खाली झाकून ठेवलं आणि सुंदर स्वयंपाक केला. डाळ शिजायला घातली, कणिक तिंबले, सुंदर स्वयंपाक केला. साधू संत आले, पंक्ती बसल्या. माऊली ज्ञानोबा राय म्हणले, चला सोडू का संकल्प. हो सोडा. माऊली म्हणले, सोडतो पण ते मगाचं बाळ कुठे, बसाय काय टाकतंय, पाय काय दाबतंय, पाणी काय देतंय, बरं आहे का म्हणतंय. त्या पोराला बोलवा म्हणले जेवायला. कबीरजी म्हणले, पोरग थोडं उन्हाळे, बाहेर खेळायला गेले. माऊली घ्या जेवून. मग महाराज पंक्ती बसल्या, संकल्प सोडला, पंक्तीत जेवल्या. जेवल्यानंतर माऊली ज्ञानोबा म्हणले, वा वा काय सुंदर स्वयंपाक झाला, अन्नदाता सुखी भव. माऊली म्हणले, येतो बर का आता आम्ही, छान जेवण झालं. कबीरजी येऊ का. कबीरजी म्हणले, वा वा या. माऊली परत कधी तीर्थयात्रेला आले तरी या. महाराज साधू संत निघाले आणि कबीरजींची कांता म्हणले, आपण बी 4 पावलं वाट लावायला जाऊ साधू संताला. जर आपल्याला पंढरपूरला जाणं नाही ना झालं तर गावातून वारकरी निघाले, त्यांना वाट लावायला येशीपर्यंत जायचं असतं. नाही आपल्याला चालणं 4 पावलं. गावातून दिंडी निघती ना, दिंडीला वाट लावायला जायचं. दिंडीला वाट लावायला जायचंच महाराज. दिंडीची वाट नाही लावायची, दिंडीला वाट लावायला जायचं का, कारण पुण्याची प्राप्ती होते. नमो तीर्थपंथे चालते तयासे येते बोलवी तर त्यांशी नमो, पुण्याची प्राप्ती होते. निघाले, दोघं निघाले. महाराज तव एक झाला चमत्कार. हे माऊली ज्ञानोबा साधू संत ऐन गावाच्या मध्यभागी आले. ते सुरावर असलेलं प्रेताने महाराज माऊलींकडे पाहिलं, नमस्कार केला. नमस्कार केल्यानंतर माऊली ज्ञानोबा कबीरांकडे गेले. कबीरकडांकडे पाहून म्हणतात, काय वृक्ष तोडता सत्वर गती शाखा कैशा टवटवती. जर वृक्ष खालून तोडला तर शाखा टवटवीत राहतील का. तुटून गेली या तारा कैसा वाजेल ब्रह्मविना
तेवी प्रेताशी देखोनी चेतना वाटे मना विपरीत. म्हणजे जर विण्याच्या तारा तुटून गेल्या तर विना वाजल का? नाही वाजणार. म्हणजे आम्हाला या प्रेताकडे पाहून जरा नवलच वाटतंय. तव एक झाला चमत्कार धडा विना शिर नमस्कार घाली. महाराज माऊली ज्ञानोबा म्हणले कसं झालं? मग कबीराशी पुसते साधू संत. साधू संत आमाशे नमस्कारे प्रेत शिर नसता कुडियात प्राण कैसे ठेविले. माऊली ज्ञानोबा कबीरांकडे पाहून म्हणतात शिर नाही तरी प्राण कस काय या कुडीत ठेवले. असं म्हणल्यावर कबीरजी होते. कबीर संतांशी विनंती करी जैसा पडला भीष्म पडला शरपंजरी प्राण दे हे रक्षिले के. माऊली कोण म्हणतं शरीरात प्राण राहत नाही? अहो भीष्माचार्यांचं उदाहरण तुम्हाला माहिती आहे. 144 बाण शरीराच्या आरपार गेले, बाणाच्या शय्येवर पडले तरी 22.5 दिवस यमाला उशाला बसून ठेवलं भीष्माचार्यांनी. कोण म्हणतं शरीरात प्राण राहू शकत नाहीत? भीष्माचार्यांच्या शरीरात कसे काय राहिले? माऊली म्हणले हो राव प्राण शरीरात राहू शकतात. माऊली ना तरी जटायू गांजिता रावणे प्राण व्याकुलित यातने परी घ्यावया श्रीराम दर्शने प्राण दे हे रक्षिले के. महाराजच्या जटायूचे दोन्ही पंख छाटले रावणानं, पण माझी सीता माता या रावणाने दुष्ट नावनाने नेली हा निरोप सांगायला. जोपर्यंत राम प्रभू येत नाहीत तोपर्यंत प्राण ठेवले का नाही जटायूने? माऊली म्हणले हो शरीरात प्राण राहू शकतात. निरोप सांगावा या अर्जुनाजवळी अभिमन्यू पडला रणमंडळी धैर्य धरून ती वेळी प्राण देही रक्षिले की. माऊली अहो त्या अभिमन्यूनी आपल्याला मरता मरता त्या दुःशासनाने लात मारली. हा निरोप आपल्या वर वडिलांना म्हणजे अर्जुनांना सांगण्याकरता शरीरात प्राण ठेवले का नाही अभिमन्यूनी? माऊली म्हणले हो हो शरीरात प्राण राहू शकतात. किती उदाहरण दिली. कबीरजी म्हणले त्या जटायूने त्या अभिमन्यूनं त्या भीष्माचार्याने शरीरात प्राण ठेवले का नाही? तसाच या प्रेताने प्राण ठेवलाय. कशा करता? माऊली तुमचं एकदा दर्शन व्हावं म्हणून या प्रेताने प्राण ठेवलाय. महाराज माऊलींनी ऐकलं. माऊली म्हणले म्हणले हे प्रेत कोणाचं आहे? त्यावेळेस कबीरजी म्हणतात तो वैष्णव होता तस्कर. तो तस्कर दुसरा सामान्य नाही, तो वैष्णव आहे. तो तैसाची होता वैष्णव होता तस्कर. तुमचे पाय हेत थोर एकदा करावा नमस्कार म्हणून प्राण ठेविले. कैसे प्राण ठेविले? ऐसे प्राण ठेविले. असं म्हणल्यावर माऊली म्हणले तो तस्कर होता तरी कोण होता तो तस्कर? असं म्हणल्यावर मग कबीरे वर्तमान सांगितले संतासे. मग सांगितलं बर का, विचारल्यावर सांगावं. कबीरांना विचारतात माऊली कोण होता तस्कर, मग सांगावं. काय लोकाला आहे ना घरात यायच्या पाणी द्यायच्या आधीच लोक सांगायला सुरुवात कर. या महाराज हो का हे आमच्या पायऱ्या, हो का आमचं देवघर, हो का आमचं किचन. अरे थांब गाड्या जरा निहार घे पाणी दे आधी. विचारल्यावर सांगावं. मग कबीरे वर्तमान सांगितले संतासी. कोण होते? असं माऊलींनी ऐकल्यावर महाराज माऊली होते ते. माऊली म्हणले आम्ही मागितले नसता भोजन आणि कमाला ऐसा सगुण बाळ मारून कैसा टाकेला. काय म्हणा तुम्हाला तस्कर म्हणावा का हिंसाचारी म्हणा, खुशाल तुम्ही पोरग मारून टाकलं. आम्ही भोजन मागितलं नसताना पोरग मारलं. असं म्हणल्यावर कबीरजी होते ते. कबीरजी म्हणले माऊली जरी म्या कमाल मारला नसता तरी तो काय अमर झाला असता. ऐसी ऐकून या वार्ता संती कृपा उपजली. माऊली ज्ञानोबारांनी हे वचन ऐकलं. वा खुशाल पोरग साधू संतांच्या जेवणाकरता मरायला तयार झाले. खुशाल बापानी साधू संतांच्या जेवणाकरता पोराला मारलाय. काय आई म्हणावा का काय म्हणावा, पोरग मेलय तरी स्वयंपाक केला. माऊली म्हणले यांच्यावर कृपा केलीच पाहिजे. साधू संत तशी कृपा करत नाही, एवढं बलिदान द्यावं लागत. ऐका जरा. आणि मग माऊली म्हणले कृपा तशी फलद्रूप होत नाही, अंतकरणात दया लागते. माऊली ज्ञानोबा कबीर कांतेशी पुसते साधू संत. कबीर कांतेकडे गेले. आई कबीर कांतेशी पुसते साधू संत. आमाशी शिर दाखवावे आणून त्वरित. आम्हाला शिर मिळेल का पायाला? आईशी ऐकून अम्मात धावत गेले मंदिरा. पळतच गेली महाराज. माऊली म्हणले शिर मिळेल का पायाला? महाराज ते आईला माहित होते माऊली काय महाप्रतापी आहेत महाराज. आई म्हणतात तिला महाराज तू का म्हणे माता वाहे तानुल्याची चिंता माय बाळकाशी जीव भाववेची तैसी. आईशी कळवयाची जाती करीला भावीन प्रीती. आणि मग महाराज धावत गेली मंदिरात, पळतच गेली.
पळत जाऊन काय केलं, टोपल्या काढचं शिर घेतलं आणि मग महाराज घेऊन आले. निजपुत्राचे मस्तक घेत संतापाशी आणले त्वरित, पाहुनिया होती सद्गदित, दयावंत ते समयी. तशी कृपा फलद्रूप होत नाही, अंतकरणात दया लागते. आणि मग काय केलं, माऊली ज्ञानोबा म्हणले काय आई असल महाराज, टोपली खाली पोरग झाकून स्वयंपाक जगाच्या पाठीवर पचे. एकच आई म्हणजे हे कबीर कांता, खुशाल पोराचं शिर खाली झाकून ठेवलं आणि स्वयंपाक केला. वा 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 काय आई महाराज. म्हणले धड खाली घ्या, धड खाली घ्या. राजाकडे बातमी गेली. राजा म्हणला 2 दिवस धड खाली घेणार नाही. आपल्या राज्यात कोणी चुकी केली त्याला अशीच शिक्षा होणार, धड खाली घेणार नाही. लोक म्हणले राजा धड खाली घे. सांगतय कोण कोण, म्हणले माऊली ज्ञानोबा आहे. त्याने बी माऊली ज्ञानोबारांची ख्याती ऐकलेली होती. कोण माऊली ज्ञानोबा आहे, पैठणवरून आलेले. हो म्हणले रेड्याच्या मुखातून वेद बोलो बरोबर, स्वतःच्या अंगावरचे वळ, रेड्याच्या अंगावरचे वळ स्वतःच्या अंगावर. हो हो तेच. मेलेले पितर स्वर्गातून जेवा. हो हो तेच. मस्जिद बोलवलेली. हो 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 तेच. स्त्रीचा पुरुष केला अगदी बरोबर. मेलेला माणूस उठून ज्ञानेश्वरी सांगितली. हो हो तेच. राजा म्हणला मी जायच्या धड खाली घ्या, नाही तर माऊलींच्या मनात आलं तर मी शिळावर धड खाली. मग महाराज खाली घेतला. मग काय महाराज धडा शेवटची ओवी सांगतो. धडावर ठेवे ताशीर, सावध झाला कबीर पुत्र, उठून या त्वरित, घाले संताशी नमस्कार. पुंडली महाराज झोपेतून पोरग उठावं तसं महाराज उठून बसलं आणि माऊली ज्ञानोबारांना लोटांगणच घातलं. कबीर वासांच्या त्या पंचक्रोशीतीत वाराणसी याच्या सर्व साधू संतांनी समाजाने पाहिलं. वा एकदा का साधूची सद्गुरूची निष्ठेने सेवा केली का ते साधू त्या भक्ताला तारतात. माऊली ज्ञानोबारांनी त्याच्या मस्तकावर हात ठेवला आणि काय केलं. तत्वमसी आई शिवानी, एक वेळ पडता कानी, अविद्या निद्रा गेली पळून तत्क्षणिक जागिन्नाला. या बोधावर कमालजी आणि कबीरजींना पाठवलं आणि सद्गुरु माऊली ज्ञानोबारांनी त्यांच्यावरती कृपा केली. आपल्यावरही सद्गुरूंची कृपा व्हावी असं वाटत असेल तर सद्गुरूंची अनन्य भावाने सेवा करा. कोण सद्गुरु? ज्ञानेश्वर.